झी 24 तास एक पाऊल पुढे। अंडर 19च्या वर्ल्ड कप विजयानंतर उन्मुख चंद हे नाव आता सर्वांनाच माहीत झालंय। ज्युनियर धोनी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या उन्मुखला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचं नाव त्याने उंचावलंय। मात्र याच प्लेयरला दिल्ली विद्यापीठानं परीक्षेला बसण्यापासून रोखलं होतं। काय झालं होतं नेमकं पाहूयात। भारताचा नवा टायगर extraordinary stroke and no, he doesn't. He goes down the wicket and he middles it, and this has gone out of here. भारताचा नवा हिरो The middle of that bat. मात्र उन्मुक्तला माराव्या लागल्या कोर्टाच्या चक्रा। बालपणापासून प्रत्येकाला सचिन, धोनी आणि सेहवाग सारखे क्रिकेटर होण्याचं स्वप्न असतं। असंच स्वप्न पाहिलं होतं अंडर 19 टीमचा कॅप्टन उन्मुख चंदनं। उन्मुक्तनं आपल्या बॅटिंगनं आणि कॅप्टन्सीनं आता आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे। मात्र भारताच्या या हिरोला दिल्ली विद्यापीठानं नियमांच्या चक्रव्यूहात अडकवलं होतं। उन्मुक्तला का चढावी लागली कोर्टाची पायरी? उन्मुक्तनं दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून ऍडमिशन घेतलं होतं। मात्र कॉलेजनं उन्मुक्तला परीक्षा देण्यापासून रोखलं होतं। दिल्ली विद्यापीठाच्या नियमानुसार कॉलेजमध्ये 35% उपस्थिती अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे उन्मुक्तला कोर्टात दाद मागण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहिला नव्हता। अखेर कोर्टाच्या निर्णयानंतर उन्मुक्तला परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली। जब वो एग्ज़ाम देने कॉलेज पहुंचा तो वहाँ ये बताया गया कि स्पोर्ट्स कोटा में बहुत सारे स्टूडेंट सेंट स्टीफन्स के ऐसे हैं जिनकी की लो अटेंडेंस है और यूनिवर्सिटी के नोटिफिकेशन के अकॉर्डिंग वो बच्चे एग्जाम नहीं दे सकते हैं। प्रश्न विद्यापीठाच्या नियमांचा असला तरी उन्मुखच्या अडचणी का समजून घेण्यात आल्या नाहीत? कॉलेजनं आणि विद्यापीठानं वास्तविक उन्मुख सारख्या गुणवत्ता असलेल्या प्लेयरला प्रोत्साहन देण्याऐवजी रोखण्याचा का प्रयत्न केला? नियमांचं पालन झालंच पाहिजे, मात्र देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या प्लेयर्सला प्रोत्साहन देणंही तेवढंच गरजेचं आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।